नमस्कार. सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसारखे वागू नये, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल. आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला इशारा. ज्याप्रमाणे केंद्र सरकार देशातील आणि महाराष्ट्रातील विरोधकांना संपविण्यासाठी ईडी इन्कम टॅक्सची भीती दाखवली जाते, तीच प्रवृत्ती आता कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आला असून रडीचा डाव खेळून राजकारण केले जात असल्याचा आरोप माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. दरम्यान प्रशासकीय अधिकारी हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत असून त्यांनी वर्तनामध्ये सुधारणा न केल्यास रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. लासुर्णे येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विरोधकांकडून सुरू असलेल्या घाणेरड्या पद्धतीने सुरू असलेले राजकारण आणि सर्वसामान्यांवर होत असलेले राजकारण थांबविण्यासाठी आंदोलन करणार असून वेळप्रसंगी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा आमदार शिंदे यांनी दिला. मतदारसंघात शिपायापासून खातेप्रमुखापर्यंत आणि जिल्हा स्तरावर प्रमुख अधिकाऱ्यांपर्यंत दबावाचे राजकारण सुरू असून प्रत्येक घटकावर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे. ग्रामीण भागातील गरीब व गरजू महिला एकत्रित येऊन स्वस्त धान्य दुकान चालवत असून त्यांच्यावर तपासणीचा आसूड ओढून आमच्याकडे या, अन्यथा दुकान रद्द करतो असे प्रकार सुरू असल्याचा आरोप आमदार शिंदे यांनी केला. यावेळी त्यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींकडून सुरू असलेल्या अन्यायाचा पाडाच वाचला. पोलीस दलाने देखील गुन्हे दाखल करताना वस्तुस्थिती तपासली पाहिजे, मात्र दबावाखाली खोटे गुन्हे दाखल करू नयेत, असा इशारा देखील त्यांनी केला. दुसरी गोष्ट आहे की ते आता महायुतीमध्ये असताना सुद्धा त्यांना जर आंदोलन करावं लागेल असं आहे, तर आमच्यासारख्याने काय केलं पाहिजे तुम्ही विचार करा. आणि म्हणून त्या सर्व गोष्टीच्या माध्यमातून आम्ही शेतकरी आणि जनावरं टिकली पाहिजे म्हणून आम्ही त्याप्रमाणे आंदोलनात बरोबर असू. सध्याचे आमदार हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळ्यांचा धाक दाखवून ह्या अधिकाऱ्यावर जो रुबाब दाखवतायत आणि दबाव टाकतायत, त्यामुळे या असलेल्या पोलीस प्रशासन असेल सगळ्यांच्या माध्यमातून अशा प्रकारची एकतर्फी राजकीय समर्थन करण्याची भूमिका घेतली जाते, असा माझा थेट आरोप आहे. की जिल्ह्यामध्ये बाकीच्या तालुक्यांना न घेतल्यामुळे पहिलं स्टेटमेंट मीच दिलेलं आहे, पत्रव्यवहार मीच केलेला आहे. आणि एवढं काय की आजच्या घडीला कोणत्या निकषाखाली अशा प्रकारचा सर्वेक्षण झाला आहे, त्या सर्वेक्षणाबाबतीमध्ये कारवाई केली पाहिजे. जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेतली आहे. आता काय काम केलेलं आहे, सरकार तुमचं आहे. त्या सरकारने हे नुसतं सातारा जिल्ह्यात झालेलं नाही आहे, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामधले तालुके आहेत की त्यामध्ये त्या तालुक्यांना त्यांनी या असलेल्या निकषात दुष्काळाच्या बसवलं नाही. सगळीकडे नाराजगी झाल्यानंतर आता फेर सर्वेक्षण करू म्हणून सांगितलं जातं, परंतु हे चूक कोणी केली? ही चूक त्या असलेल्या महायुतीच्या असलेल्या या सर्वेक्षणातून त्या सरकारच्या माध्यमातून झालेल्या आहे. म्हणजे दुसऱ्या कशाला खापर फोडताय? तुमच्या सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि काही तालुके त्यात वगळले गेले असतील तर त्याचा दोष प्रशासनाने आणि त्या सरकारचा आहे. आम्ही तर मागणी केलेली आहे आणि ज्यावेळेला यादी डिक्लेअर झाली, दुष्काळ जाहीर करा म्हणून आम्ही मागणी केली, चारा छावणी जाहीर करा म्हणून आम्ही पहिले मागणी केली, तेव्हा कोणी मागणी नाही केली, मीच केली होती. पण ही केल्यानंतर आम्ही सर्व जाहीर केल्यानंतर चुकीचं झाल्यानंतर पहिलं स्टेटमेंट आम्ही दिलेलं आहे की अशा प्रकारचा सर्वेक्षण झालेलं आहे. कदाचित त्यांनी वाचलं नसेल, परंतु 100% त्यावेळेला आम्ही मागणी केली होती. हे सरकारचं फेल्युअर पण आहे, सरकारचा अपयश आहे. सरकार आता शेतकरी, दुष्काळ वगैरे यांच्याकडे त्यांना पाहायची वेळ नाही. यांना सरकार तोडायचं जोडायचं एवढाच त्यांना वेळ आहे आणि आपल्या आमदारांची मर्जी सांभाळण्यासाठी चाललेलं सरकार आहे. त्यांना याचं देणं घेणं नाही. आता एवढं स्टेटमेंट झालं, काल कॅबिनेटमध्ये जर चर्चा झाली असेल, कदाचित त्यांनी माहिती घ्यावी, आम्ही बारकाईने माहिती घेतो. कॅबिनेटमध्ये जर तशी चर्चा झाली असेल, काही मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं चुकीचा कसा सर्वेक्षण झाला, म्हणजे तुमच्या सरकारमधलेच मंत्री त्या ठिकाणी जर विरोध करायला लागले की अशा प्रकारचा सर्वेक्षण चुकीचं झालं असेल, निकष कुठला पकडला, तर त्या बाबतीमधली जबाबदारी ही राज्य सरकारची आहे आणि इथल्या प्रशासनाची आहे. त्यामुळे त्यांनी काय निकष ठेवले होते, काय केलं, त्यांना तालुके कमी करायचे असतील का काय, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही काय केलं, आम्ही आमच्या पद्धतीने विरोधी पक्ष म्हणून आम्ही मागणी केली ती केलीच. जिल्ह्यात कोणी पहिली केली नाही, जिल्ह्यात आम्हीच मागणी केलेली आहे.
पाठपुरावा काय केला, परवा जाहीर केलं तोपर्यंत आम्हाला माहित नव्हतं की तुम्ही या तालुक्यामध्ये हे करणार आहेत म्हणून. आम्ही मागणी केली होती की दुष्काळ जाहीर करा, चारा छावणी जाहीर करा. आम्ही मागणी केली होती, डीपीडीसी मध्ये मागणी केली, सगळीकडे मागणी आम्ही केलेली आहे. ताबडतोब बैठक या दुष्काळाच्या संदर्भातली ही मागणी करणारे शशिकांत शिंदे पहिला असो, त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका राबवायची ती राबवली त्यांनी. काय जिल्ह्यातील आणि तालुक्यातल्या प्रशासनाने राजकीय भूमिका घेण्याचा प्रयत्न करू नये आणि जर अशा प्रकारची भूमिका घेऊन आमच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर मला रस्त्यावर उतरावं लागेल, अशा प्रकारचा इशारा मी या असलेल्या बैठकीच्या माध्यमातून देतोय. खरं म्हणलं तर मागच्या वेळेला मी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्या मोर्चाचा हेतू एवढाच होता की सरकार बदलल्यानंतर सरकारच्या असलेल्या प्रशासनाची ज्या पद्धतीने कामकाज होतं त्याचा निषेध म्हणून आम्ही त्या ठिकाणी मोर्चा काढला होता. पण त्यामध्ये सुधारणा होण्याच्या ऐवजी उलट हा प्रकार वाढायला लागलेला आहे. आता गावातल्या क्षुल्लक कारणासाठी सुद्धा जर अधिकारी दबावाखाली जर काम करत असतील आणि राजकीय पक्षाच्या असलेल्या कामासारखं काम करत असतील तर लोकशाही टिकवण्यासाठी या विरोधामध्ये मला पूर्णपणाने आवाज उठवावा लागेल. उदाहरणार्थ मी आपल्याला सांगू इच्छितो की काही दिवसापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या. ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या गावाच्या स्तरावर होत होत्या. त्यामध्ये आता त्याला काही लोक आपल्या राजकारणातला अधिकाराचा वापर करून, दबाव तंत्राचा वापर करून निवडणुकाला दाबण्याचा प्रयत्न होतो. जे केंद्रामध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून केलं जातं, ईडीचा, इन्कम टॅक्सचा धाक दाखवला जातो, राज्यामध्ये जसा दाखवला जातो तशाच प्रकारची प्रवृत्ती कोरेगाव मतदारसंघामध्ये, कोरेगाव, खटाव, सातारा या सर्व इकडे होते. यामध्ये पोलीस प्रशासन, त्याचबरोबर रेशनिंग दुकानदारांच्यावर होणारा अन्याय असेल, त्याचबरोबर प्रांत, तहसीलदार वगैरे ह्या सगळ्या कार्यालयामध्ये पंचायत समितीचे व्हिडिओ असतील, ह्या सर्वांच्यावर एक वेगळ्या प्रकारचा दबाव अगदी शिपायापासून ते वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत आवारच्या भाषेमध्ये त्याचबरोबर दबाव टाकण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय. आता अन्याय सहन करण्याची पण सीमा असते. ग्रामपंचायतीच्या निवडणुका किंवा इतर निवडणुका लोकशाही मार्गाने तुम्ही जिंकाव्या, परंतु त्या जिंकू शकत नाही म्हटल्यानंतर या गैरमार्गाचा उपयोग केला जातो आणि दुर्दैवाने त्यामध्ये अधिकारी त्यांना मदत करतायत याचा मला निषेध करावा असं वाटतो. आजपर्यंत मी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होतो. सध्याच्या असलेल्या सत्तेमध्ये बसलेल्या लोकांचा दबाव लक्षात घेऊन त्या पद्धतीने अधिकाऱ्यांना समजून घेत होतं. मग काही लोक जाणीवपूर्वक जर तसं करत असतील आणि जिल्ह्याच्या प्रमुखापासून तालुक्याच्या स्तरावर लोक घाबरून जर काम करत असतील तर या इथे प्रशासन नावाची चीज राहणार नाही. या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राहणार नाही, अशा प्रकारची भीती आहे. कायदा सर्वांना समान असावा. एका ठिकाणी कारवाई झाली तर त्याच निकषामध्ये सगळी ठिकाणी कारवाई त्याच निकषात व्हायला पाहिजे. आम्ही आजपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये विरोधामध्ये असलेल्या व्यक्तीचा सुद्धा कारवाई करून सुडाचं राजकारण कधी केलं नव्हतं. पण आता अति व्हायला लागलेलं आहे. शिरडोनच्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा एक उदाहरण म्हणून सांगतो. शिरडोनच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला अगदी महानगरपालिकेच्या असलेल्या अधिकाऱ्यांना दम देणे एवढंच नव्हे तर सरपंच पदाच्या उमेदवाराला त्या ठिकाणी ईडी आणि इन्कम टॅक्सचा धाड टाकून, त्या असलेल्या कृषी अधिकाऱ्यांना धाडी टाकून त्या ठिकाणी त्यांना दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे ही लोकशाहीचं द्योतक नाही आणि दुर्दैव आहे. नाहीतर शिरडोनला सरपंचापासून सगळ्या जागेचा निवडणुकीचा निकाल हा राष्ट्रवादीच्या माध्यमातून लागला असा ही काळ्या दगडावरची रेघ होती. आपण निवडून येत नाही म्हटल्यावर कधीतरी चिठ्ठ्याचं प्रमाण काढायचं आणि कधीतरी दबावाचं तंत्र टाकायचं, अशा प्रकारचा प्रयत्न सुरू होतोय.
हा रडीचा डाव खेळण्यापेक्षा लोकशाहीमध्ये दिलदारपणाने खेळण्याचा प्रयत्न करणं खऱ्याची गरज आहे. आज औषध आरोग्य विभागाच्या बाबतीमध्ये अनेक तक्रारी आहेत, परंतु याकडं दुष्काळाकडे लक्ष नाही, पण कपटी राजकारणासाठी काही लोकांना वेळ आहे. आता हे करत असताना आपल्याला सांगतो की ज्या लोकांचे रेशनिंगची दुकानं आहे, नियमानुसार त्या ठिकाणी चेकिंग केलं, नियमानुसार त्या ठिकाणी पाहणी केली, मी समजू शकतो. परंतु जाणीवपूर्वक त्या लोकांच्यावर धाडी टाकून तुम्ही इकडे या तरच तुम्हाला त्या ठिकाणी मदत करू, नाही तर तुम्हाला कारवाई करून ते रेशनिंगची दुकानं त्या गरिबांच्याकडून काढून घ्यायची आणि दुसऱ्याकडे देण्याच्या बाबतीत मला दबाव टाकायचा, हे दुर्दैवाने होत आहे. त्यामध्ये महिला बचत गट असेल किंवा महिला भगिनींच्या असलेल्या रेशनिंग दुकानं सुद्धा त्या ठिकाणी वंचित केलं जात नाही. हे कसलं राजकारण आहे? आणि हेच जाऊन द्या, आज पोलिसांच्या माध्यमातून खोटे गुन्हे दाखल करण्याचा आणि तडीपारी करण्याचा प्रयत्न केला आहे. मी कुठल्याही गुंडगिरीचं समर्थन करत नाही, परंतु हे करत असताना आज मला सांगावंसं वाटतं की 70 वर्षाच्या माणसापासून ते एकाच कुटुंबातल्या 10 लोकांना तडीपारी करण्याचा कुठला नियम लावलाय मला कळत नाही. म्हणजे 70 वर्षाचा माणूस हा संघटित गुन्हेगार होऊ शकतो आणि त्याला तडीपार केलं. तडीपार करण्याचे निकष आहेत, मग त्या निकषामध्ये फक्त काही लोकांचीच नावं आणायची, बाकीच्या लोकांना मुकलिक करायचे, हा कुठला निर्णय कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये आलेला आहे? अहो, एवढं कमी पडतं म्हणून काय झालं? आता त्या असलेल्या सगळ्या गोष्टीतून एका ठिकाणी ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे. त्या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार आहे आणि त्या उमेदवाराची कधीची 323ची केस, त्याला जामीन आहे का नाही त्याला सुद्धा माहीत नव्हतं. ती आता उकरून काढली आणि सांगितलं की तुम्ही ती केसमध्ये जामीन द्या, नाही तर तुम्हाला अटक करू. आणि 5 तारखेच्या निवडणुकीच्या अगोदर 2-3 दिवस अशा प्रकारचा निर्णय होतो. म्हणजे पोलीस डिपार्टमेंटने काही लोकांचा नुसती सुपारी घेऊन ठेका घेतलेला आहे का? अवैध धंदा बंद करा अशा सूचना तुम्हीच देता आणि नंतर कोणाला तरी मध्यस्थी घेऊन तडजोड करायची आणि मग त्यांना त्या ठिकाणी यांचं काम करा, मग जे तुम्हाला हे करतो. हा असल्या प्रकारचा पक्ष वाढवण्याचा नवीन धंदा कोणी काढला मला कळत नाही. आणि शेवटी अशा अनेक उदाहरणं आहेत की ज्या उदाहरणामध्ये आता सहनशीलता संपत आलेली आहे. पोलीस प्रशासन हे माझ्याबरोबर आहे, जनतेबरोबर आहे याची मला कल्पना आहे. मग काही लोक जाणीवपूर्वक अशा प्रकारचं करत असतील आणि आमच्या लोकांना नाहक त्रास देत असतील. अरे, निवडणुका तुमच्यामध्ये आहे ना, लोकप्रियता, विकास कामं, कोट्यवधी रुपयाची तुम्ही बोर्ड लावलेली आहेत ना. मग एवढी बोर्ड लावलेली असतील तर तुम्ही विकास कामाच्या जोरावर आणि तुमच्या सत्तेवर असलेल्या ह्या महायुतीच्या जोरावर तुम्ही निवडणूक जिंकायला पाहिजे. मग रडीचा डाव कशासाठी खेळताय? अशा अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे आज मी या संदर्भामध्ये माझ्याकडे सगळी उदाहरणं एवढी मोठ्या प्रमाणात आलेली आहेत की ती मी पोलिसांच्या समोर, महसूलच्या समोर जास्त नाही आहे. आज या ठिकाणी किती संजय गांधी निराधारमध्ये एकाच महिन्यामध्ये 300 अर्ज आले, आजपर्यंत रेकॉर्ड आहे. जर तेवढे निराधार झाले असतील त्यांना मदत करायला पाहिजे, त्यामध्ये आमचं कुठलं दुमत नाही. परंतु त्या असलेल्या सर्कल तलाठीला सगळीकडं, मग आमच्या अंगणवाडी ताई असेल, सगळ्यांना दबाव टाकायचा, ग्रामसेवकांना मी सांगेल तसंच झालं पाहिजे अशा प्रकारची दमबाजी करायची आणि त्यांच्या नोकऱ्या धोक्यात आणायच्या. आज विभक्त कुटुंब दाखवायचं आणि दुसऱ्या महिन्याला तो प्रस्ताव आणायचा आणि त्या प्रस्तावामध्ये अशा प्रकारचं सर्रास काम जर झालं असेल, शासनाच्या पैशावर अशा प्रकारची लूट चालू असेल तर त्याच्याबद्दल आम्हाला आवाज निश्चितपणे उठत आहे. राजकारणामध्ये बोगस वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया राबवून मतदाराकडं किंवा मतदार आपल्याकडं करण्याचा प्रयत्न होत असेल तर दुर्दैव आहे. आणि तशावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवतोय, सगळ्याची जंत्री काढतोय आणि ती जंत्री काढल्यानंतर यामध्ये मी 100% सांगतो, जर प्रशासनाने भूमिका बदलली नाही तर, मग ते कोरेगाव असेल, खटाव असेल, सातारा, विशेषतः पोलीस स्टेशनचे माझे चांगले संबंध आहे. खालचे शिपायापासून सगळ्या अधिकाऱ्यांना मी रिस्पेक्ट देतो, पण इतकं वाहून घेतलेलं मला चालणार नाही. ते झालेलं आहे.
तर मला काही ना काहीतरी आंदोलन करत बेमुदत आंदोलनाला उतरावं लागेल आणि मग त्याची पूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मला ते करावं लागेल आणि म्हणून या असलेल्या घाणेरड्या राजकारणाला कुठेतरी शेवट केला पाहिजे आणि या राजकारणामध्ये सामान्य लोकांचा बळी जाऊ नये, सामान्य लोकांना त्या ठिकाणी कोर्ट कचऱ्या करावं लागू नये, सामान्य लोकांची घरं आणि संसार उद्ध्वस्त होऊ नये. या बाबतीमध्ये आता सहनशीलतेच्या पलीकडे गेल्यामुळे मला नाईलाजाने मोठं आंदोलन करावं लागेल. वेळ पडली तर आमरण उपोषण करून मी याच्या विरोधात लढाईमध्ये 100% उतरणार आहे. त्यात जर लक्षामध्ये काही आलं नाही तर पुढच्या होणाऱ्या परिणामास प्रशासन आणि सरकार जबाबदार राहणार.